नमस्कार, मी आर्किटेक्ट संदीप जोशी, डायरेक्टर प्रोम ग्रुप. बिहाइंड द सीन. बिहाइंड द सीनच्या मागच्या भागामध्ये आपण बंगल्याचं जे इंटरनल प्लास्टर होतं त्या संदर्भामध्ये आपण बघितलं. ते प्लास्टर कशा पद्धतीने केलं जातं, कोणकोणत्या प्रिकॉशन्स घेतल्या जातात, त्या संदर्भातलं विवेचन मी केलं होतं. त्या सगळ्या त्याबद्दल मी माहिती तुम्हाला सांगितली होती. आता प्लास्टर केल्यानंतर पुढे काय, तर एकदा प्लास्टर आतमधलं झाल्यानंतरच्या ज्या पुढच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आता बंगल्याचं जे आतमधले रूम्स आहेत म्हणजे हॉल, किचन आहे, त्याच्यानंतर बेडरूम आहे आणि टॉयलेट्स आहेत. आता टॉयलेट्स जी आहेत त्याच्यामध्ये त्याचं जे कन्सिल्ड प्लंबिंग असतं ते कन्सिल्ड प्लंबिंग म्हणजे आधी आम्ही एक प्लास्टरचं आता एक जे आपल्याला एक पूर्ण कोट होतो आणि नंतर मग त्याच्यानंतर प्लंबिंग जे असतं कन्सिल्ड प्लंबिंग त्याप्रमाणे त्याला ते ज्याला आपण जरी मारणं म्हणतो प्रूव्हिंग ते करून त्याच्यामध्ये मग जे आमचे पीव्हीसी UPVC जे पायपिंग सिस्टीम आहे त्याप्रमाणे सगळं प्लॅन प्रमाणे जसं प्लॅन केलेलं असतो, कारण प्लंबिंगचा पण एक लेआउट केलेला असतो त्याप्रमाणे सगळं पायपिंग त्या ठिकाणी इन्स्टॉलेशन होतं आणि ते झाल्यानंतर मग त्याच्यावरती एक परत फायनल प्लास्टरचा कोट होतो. आता हे सगळं प्लास्टर झालेलं आहे. आता त्याच्यानंतर पुढे काय, तर फ्लोरिंग आणि टॉयलेटला असणारं टाईल्सचं क्लॅडिंग. तर आता आत्ता जे आपण बंगल्यामध्ये आहोत, आपण आता इंद्रधनु या आमच्या प्रकल्पामध्ये आहोत आणि इंद्रधनु प्रकल्पामधला हा जो बंगला आहे हा 3 BHKचा मोठा बंगला आहे आणि आता तुम्ही जे इथे बघताय की जस्ट त्याचं आता फ्लोरिंग झालेलं आहे किंवा अजूनही काही ठिकाणी थोडंसं ते शिल्लक आहे. तर आता हे फ्लोरिंग जे इथे आम्ही करतो या 2x2च्या GVT म्हणजे ग्लास व्हिट्रिफाईड टाईल्स आहेत, फर्स्ट क्वालिटीच्या टाईल्स आहेत, एक्सलंट टाईल्स आहेत या सगळ्या, की एकदा ह्या लावल्यानंतर पुढचे 30-35 वर्ष तुम्हाला बघण्याची काही गरज नाहीये. त्याचा जो ग्लेज आहे किंवा त्याचं जी क्वालिटी आहे ती क्वालिटी तशीच राहणार आहे पुढची एवढी वर्ष. आता ह्या टाईल्स जेव्हा लावतो आम्ही त्याला टाईल्स लावताना कोणत्या प्रिकॉशन्स घेतले जातात, तर सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट, ह्या सगळ्या टाईल्स ह्या एका लेवलला म्हणजे अख्ख्या बंगल्यामधल्या म्हणजे आता बंगल्याचा समजा खालती हा हॉल आहे किंवा त्याच्यानंतर बाजूला बेडरूम आहे, किचन आहे, हे सगळं फ्लोरिंग हे एका लेवललाच असतं. याच्यामध्ये कुठेही आम्ही स्लोप करत नाही. पूर्वी तुम्हाला माहितीये की साधारणपणे प्रत्येक खोलीमध्ये त्यांना म्हणजे स्लोप करण्याची पद्धत होती. कुठल्या तरी एका बाजूला तो उतार असायचा, टॉयलेटच्या बाजूने उतार असायचा आणि मग पाणी तिथे जाईल, मग तिथून ते टॉयलेटमध्ये जाईल आणि बाहेर जाईल, कारण घर धुण्याची ती पद्धत होती. आता तसा प्रकार नसतो. आता हे जे फ्लोरिंग आहे हे फ्लोरिंग एका लेव्हलला असतं आणि हे जे एक लेव्हल असते त्याच्यासाठी त्याला आम्ही म्हणतो की खाली एक ठिये म्हणजे खालती एक साधारणपणे 1 ते 1.5 इंचाचं रेती आणि सिमेंट यांचं एक पूर्णपणे बेड तयार होतो आणि त्या बेडला सगळ्या बाजूला म्हणजे हा एक कॉर्नर, तो कॉर्नर असेल, तो कॉर्नर असेल, तो कॉर्नर असेल, याला एक लेव्हलिंगचं तिथे एक छोटा टाईलचा तुकडा लावला जातो ज्याला ठिया मारणं म्हणतात आणि मग त्या लेव्हलला संपूर्ण हा बेड होतो. कसला बेड होतो, तर रेती आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात सिमेंट आणि लाईम असा तो सगळं हे असतं. आणि ते करण्याच्या अगोदर जर स्लॅब असेल म्हणजे पहिल्या मजल्यावरचा तर त्या स्लॅबला पूर्ण एक वॉटरप्रूफचा कोट पण होतो आणि ते केल्यानंतर लेव्हलिंग झाली की मग त्याच्यानंतर सुरुवात होते ती लादी बसवायला. आता ही लादी बसवत असताना सुद्धा तो जो एक पहिला कॉर्नर तिकडचा एका कोपऱ्यातला कॉर्नर, दुसऱ्या कोपऱ्यातला कॉर्नर, या ज्या लाद्या जेव्हा आपण बसवतो तेव्हा एका बाजूनी लादी अख्खी येईल आणि मग तसे ते पुढे जाईल. म्हणजे एका कोपऱ्यामध्ये गेल्यानंतर मग टाईल कुठेतरी थोडी कट होते पण तो एक कोपरा पकडला जातो, तिथून अख्खी टाईल जाते आणि तिथून पूर्ण अख्खी टाईल जाते आणि त्याच्यानंतर या सगळ्या लाद्या बसवल्या जातात. आता या लाद्या बसवताना त्या पूर्ण लादीच्या खालती सिमेंट मॉर्टर ज्याला म्हणतो, सिमेंटचं पाणी म्हणण्याची पद्धत आहे, ते व्यवस्थित लेव्हलमध्ये पूर्ण टाकलं जातं आणि त्याच्यावरती ती लादी बसवली जाते. मला वाटतं ही प्रोसेस तुम्ही बऱ्याच वेळा बघितली सुद्धा वेगळ्या ठिकाणी. आणि मग ही लादी सगळ्या ठिकाणी लावून झाली म्हणजे हॉल झालं, किचन झालं, बेडरूम झाले की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथे काही होत नाही. म्हणजे ते सिमेंटचं सेटिंग ज्याला म्हणतो की लावल्यानंतर समजा तुम्ही त्याच्यावर चाललात तर ती थोडीशी लादी खालीवर होऊ शकते, ते टाळण्यासाठी त्याच्यावरती दुसऱ्या दिवशी काही काम केलं जात नाही. आता त्याच्यानंतर मग तिसरा दिवस त्यात आता लाद्या सगळ्या व्यवस्थित बसलेल्या आहेत. मग आता पुढच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते म्हणजे मग हे आता तुम्ही बघताय हे स्कर्टिंग. आता हे जे स्कर्टिंग आहे हे 3 इंचाचं स्कर्टिंग म्हणजे जी लादी असते त्या लादी व्यवस्थितरित्या कटर मशीननी कट करून हे जे स्कर्टिंगच्या ज्या टाईल्स आहेत किंवा जे तुकडे आहेत हे
त्या ठिकाणी व्यवस्थित भिंतीला सिमेंटनी लावले जातात। आता तुम्हाला मागच्या भागात पण मी सांगितलं होतं प्लास्टरिंगच्या वेळेला की प्लास्टर खालपर्यंत आहे आणि हे स्कर्टिंग जे आहे त्या पूर्ण प्लास्टर खालती केल्यानंतर त्याच्यावर लावलेलं आहे। आता भिंत आणि स्कर्टिंग याच्यात थोडा फरक, म्हणजे स्कर्टिंग थोडं पुढे आहे, पण ते पुढे असलं तरी सुद्धा फर्निचर ठेवताना काही त्याचा प्रॉब्लेम होत नाही। आणि जेव्हा अशा पद्धतीने स्कर्टिंग लावलं जातं त्यावेळेला तुम्ही लादीत धुतली तरी सुद्धा ते पाणी त्या भिंतीवर जात नाही किंवा भिंतीमध्ये तो ओलावा जात नाही। आता हे जे तुम्ही बघताय इथे सगळ्या ठिकाणी हे जसं लादी आपण लावलेली आहे, म्हणजे आता हे इथे किचन आहे, या ठिकाणी बेडरूम आहे आणि इथून हा जिना वर जातोय। आता ह्या जिन्याला सुद्धा जो तुम्ही बघताय हा ग्रानाइटचा स्टोन लावलेला आहे, म्हणजे हा रायझर आणि त्याच्यावरती वरचा म्हणजे हा ट्रेड थोडक्यात आणि रायझर, थोडक्यात रायझर ट्रेड हा जो प्रकार आहे हा ग्रानाइटमध्ये इथेच साईडवरती हा ग्रानाइट कट होतो अख्ख्या स्लॅबमधनं आणि पूर्णपणे ही स्टेअरकेस केली जाते। ही स्टेअरकेस करत असताना प्रत्येक रायझर हे सगळे इक्वल असतील याची खबरदारी घेतली जाते। आणि हे जो ट्रेडचा हा जो ग्रानाइट आहे हा ग्रानाइट थोडासा पुढे केला जातो आणि याला 2 ग्रानाइटला ग्रूव्स पण केले जातात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की तुम्ही चढत असताना त्याच्यावरनं घसरलं जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी हा प्रकार केला जातो। पूर्णपणे एकाच मापामध्ये हे जे सगळे ग्रानाइटचे तुकडे आहेत हे लावलेले आहेत आणि तिथे सुद्धा त्याच्या बाजूला सुद्धा म्हणजे ग्रानाइट लावल्यानंतर त्याच्या बाजूला सुद्धा तिथे स्कर्टिंग केलेलं आहे। आता जसा हे तुम्ही स्टेअरकेस बघताय तसं इथे आतमध्ये टॉयलेटमध्ये सुद्धा टॉयलेटचं जे फ्लोरिंग आहे हे बाहेरचं फ्लोरिंग आणि टॉयलेटचं फ्लोरिंग याच्या लेव्हलमध्ये साधारणपणे 10 mm चा डिफरन्स असतो। टॉयलेटचं फ्लोरिंग थोडं खाली असतं आणि इथे मात्र जो स्लोप असतो हा स्लोप जे त्या टॉयलेटचं पाणी जाणार आहे न्हाणी ट्रॅपकडे, त्या न्हाणी ट्रॅपच्या दिशेने तो स्लोप असतो। तो स्लोप साधारणपणे जो असतो ते कुठेतरी 10 mm च्या आसपास मॅक्झिमम असतो की पाणी तिथे पडलं तरी व्यवस्थितरित्या त्या न्हाणी ट्रॅप मधून निघून जाईल। आणि मग ह्या ज्या टाईल्स आहेत ह्या टाईल्स म्हणजे जसं आपण त्याचं डिझाईन असतं त्याप्रमाणे त्या डिझायनर टाईल्स वॉलला व्यवस्थितरित्या एका लेव्हलमध्ये पूर्णपणे लावल्या जातात प्लंबिंग केल्याच्या नंतर। हे मला वाटतं सगळं तुम्हाला व्यवस्थित दिसतंय आणि टाईल्सच्या संदर्भात फ्लोरिंगच्या संदर्भात जेवढी आवश्यक माहिती होती ही तुम्हाला मी आता या भागात दिली। थँक्यू।